कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवारी करकटेवरी ठेवनिया करकटेवरी ठेवनिया करकटेवरी ठेवनिया सुंदर ध्यान उभे विटेवारी करकटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी करकटेवरी ठेवनिया करकटेवरी ठेवनिया करकटेवरी ठेवनिया सुंदर ध्यान उभे विटेवारी करकटेवरी ठेवनिया करकटेवरी ठेवनिया करकटेवरी ठेवनिया तुळशी हार गळासे पितांबरा तुळसी हार गळासे पितांबरा तुळशी हार गळासे पितांबरा तुळसी हार गळासे पितांबरा तुळशी हार गळासे पितांबरा आवडे निरंतर हेची धार आवडे निरंतर हेची धार आवडे निरंतर हेची धार तुळसी हार गळासे पितांबरा आवडे निरंतर हेची धार आवडे निरंतर हेची धार आवडे निरंतर हेची धार मकर कुंडले तळपते शबानी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित विराज
हॅलो कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय राम जय राम हरे जय राम हरे जय राम जय राम हरे जय राम हरे जय राम हरे जय राम हरे जय राम रूप पाहता लोचने सुख झाले होता जरी हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल चालो चले सुखा झाले होता रे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जोडी म्हणून विठ्ठली आली तो हा
करते वास कायना पतित करते वास अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण धराया जन जीवा उद्धराया जन कराईवा उद्धराया जन कराईवा वाढावया सुख भक्तिभाव धर्म वाढावया सुख भक्तिभाव धर्म वाढावया सुख भक्तिभाव धर्म वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जीवा उद्धराया जन कराईवा उद्धराया जन कराईवा तुका मने गुण चंदनाचे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे तुका मने गुण चंदनाचे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे जैसे तुम्ही जगे संत जन तैसे तुम्ही जगे संत जन तैसे तुम्ही जगे संत जन अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण धराया जन जीवा उद्धराया जन जीवा उद्धराया जन जीवा विठोबा विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबा विठोबार तुम्ही संत माया बाबा कृपावंत ओ तुम्ही संत माया बाबा कृपावंत संत माया बाबावंत तुम्ही संत माया बाबा कृपावंत 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 कायम्यावतीत कीर्तिवान कायम्यावतीत कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण ओ अवतार तुम्हा धराया कारण पतित कीर्तिवाणो कायनापतित कीर्तिवाणो अवतार तुम्हा धराया कारण
नित्य अंतरात हे मारा अवतार धराया करण ओ अवतार धराया करण कायमे पतित कीर्तिवानु संत माय बाप कृपावंत कायम्या पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीवा वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीवा तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण
बुद्धरायाजन जडजीवा पंढरीच्या देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे महायोग पीठे तटे भीमरथ्या बाबा एक मिनिट बाबा बाहेरचे लोक बसलेत नाही बघा हा बाबा महात्म्यांचा पुण्यतिथीचा सोहळा आहे तुम्ही कशासाठी आले घरून इतर तर इकडे तिकडे न बसता ते आजूबाजूला इकडे ते फॉरेस्ट ऑफिस आहे तिकडे बसलेले इकडे मंडपात येऊन बसा मग त्याच्यापेक्षा घरीच बरे होते सूचना ह्या तुमच्या फायद्यासाठी असतात थोडे शब्द कटू वाटतात जड वाटतात थोडे आपण आपल्या आयुष्यात अमूल्य वेळ खर्च करून इथं आलोय रात्री आपल्याला सांगितलं की आपण फक्त खाण्यासाठी आलेलो नाही आपण फक्त मौज मजा करण्यासाठी आलेलो नाही एका महात्म्याचं पुण्य स्मरण आहे आज 27 वर्ष झाली महात्मा 27 वर्ष झाली महात्मा आपल्या स्वस्थानाला निघून गेले ही मंडळी जीवाचं रान करतायत तुमच्यासाठी माझ्या पाठीमाग मुक्ताई सारखी साथ देणारी माझी बहीण माझ्या पाठीमाग बसली तुम्ही मायबाप आहात समोर कुठेतरी निवृत्ती दादा बसलेला आहे इकडे कुठेतरी सोपान काका आहेत इकडे कुठेतरी नामदेव आहेत इथंच कुठेतरी तुमच्या आजूबाजूला माझा श्रीपाद बाबा बसलेला आहे इथंच कुठेतरी माझी जनाई बसलेली आहे आणि आज या पुण्यस्मरणाच्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये आपण सहभागी होतोय महायोगपीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातु मुनींद्र समागत तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा
ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी येथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही जयांचे केली स्मरण सकळ विद्येचे अधिकरण येची वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पूर्ण झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस व्हावी तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी विठाला 1998 साल आहे. 10 तारीख उजडलेली आहे. जानेवारी महिना आहे. तुमच्या आमच्यामधलं चालतं बोलतं परब्रह्म 27 वर्षापुरे आपल्याला सोडून त्यांच्या स्वस्थानाला गेलेले आहेत. जसे तुकाराम महाराज गेले, जसे माझे माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर महाराज गेले, जसे माझे नाथ महाराज गेले, जशी माझी मुक्ताई गेली, जसा माझा सोपान काका गेला, जसे माझे नामदेव महाराज गेले. मुद्दाम होऊन तुम्हाला सांगायचंय, खरं कळायला जास्त दिवस लागतो. तो काही नाही कळलं आपल्याला सुद्धा. पहिल्यांदा जे आठवलं ते सांगून जातो. 2 कार्यकर्त्यामध्ये कुठला तरी छोटासा वाद होता आणि 2 कार्यकर्त्यामधला वाद पाहिल्यानंतर ते 2 कार्यकर्ते सच्चिदानंद श्रीपाद बाबांकडे आहे. आम्ही असे बाजूला बसलेलो होतो. तो त्याचं मत मांडत होता, हा याचं मत मांडत होता. हे श्रीपाद बाबा खाली वाकून खाली मान घालून पाहत होते आणि शेवटी निर्वाळा द्यायचा होता, न्याय द्यायचा होता. त्यावेळेला त्याचं वादाचं कारण सांगितलं. काय सांगितलं असेल ऐका चांगलं. त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, मी नालायक आहे. त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, मी नालायक आहे. कोण नालायक आहे? हा मी कळायला कोण नालायक आहे? 2 कार्यकर्त्यामधला वाद व्हायला कोण कारण आहे? कोण नालायक आहे? समजलं ना? मी आनंदाची गोष्ट. विठ्ठला विठ्ठला अशा एका महान तपस्वी आता काही दिवसापूर्वी आमच्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रसंत नावाची पदवी मिळाली. किती आनंद आहे हो. एखादा माणूस कर्तृत्व करतो, एखादा माणूस कर्तृत्व करून ते कर्तृत्व पाठीमागं ठेवतो, बाकीच्यांना रस्त्याला लावतो आणि त्याच्या स्वस्थानाला ज्यावेळी निघून जातो ना, त्याच्या पाठीमागं सुद्धा त्याची कीर्ती वाढ. तुका म्हणे मरण तिसरे उत्तम कीर्ती मागे हो, उत्तम कीर्ती मागे. तुका म्हणे उत्तम
दर्शन घेता घेता एक महात्मा भेटला, पाया पडला, डोळ्यात अश्रू होते आणि सांगितलं आता राष्ट्रसंतच नाही तर आता जगद्गुरु नावाची पदवी माझ्या महात्म्याला मिळाली पाहिजे. मला तिथंच असं वाटलं की तुकाराम महाराजांना तरी हयात असताना कुठं जगद्गुरु पदवी मिळाली होती. माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांना विश्वाची माऊली म्हणून कुठं पदवी मिळाली होती. अरे माऊलीच्या झोळीमध्ये चिखल टाकणारे, माती टाकणारे आपणच ना, आपले पूर्वजच ना. माझ्या तुकोबारायाचे शब्द जड होते, तुकोबारायाचे शब्द कठीण होते. त्या तुकोबारायांना काठीनं कीर्तनात मारणारे मंबाजी भाऊ आपणच ना, आपलेच वंशज ना कुणीतरी. अरे हे यांना ताईला मुद्दाम बोलवलं. ताई खूप सहन केलं तुम्ही. ज्या वेळेला 1985 सालापासून तो परमार्थ राहुरी विद्यापीठला वाढत होता, बायांना मिठ्या मारणारा बुवा रजनीश बाबा, बायांच्या अंगात आणणारा बाबा, यांचं तोंड पूजा नाही करत मी. कोर्टापर्यंत गेलेल्या केसेस आणि तिथं भागवताचा पुरावा देऊन, ज्ञानेश्वरीचा पुरावा देऊन त्या कोर्टाला गप्प बसवणारी ही मंडळी आहेत. तुमचं खरंच नामदेव कुठे हो? नामदेव, नामदेव तुम्ही त्याला बिलाडे अप्पा म्हणता ना, मी त्याला नामदेव म्हणतो. चुकतंय का माझं? नाही का नामदेव? तो नामदेव नाही. अरे तो कीर्तन करत होता तोच नामदेव परत आला नामदेवाच्या रूपानं. तुम्ही मानत असाल का न मानत असाल? हीच आमची मुक्ताबाई परत आली शहाण्यांना मार्गदर्शन करण्यासाठी. तुम्ही मानत असाल का न मानत असाल मला माहित नाही. साधू संत सांगतात अरे तुम्ही तर देवाचे अवतार आहात. देवची बरे, देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, न म्हणाल देह माझा मग भरवसा कळे. ज्या वेळेला देह कोण आणि आत्मा कोण याची निवड करणारा महात्मा मिळतो ना जीवनामध्ये. कीर्तन सगळेच करतात हो. कीर्तन रंगवायचे असतात का कीर्तनातले रंगवायचे असतात? आज काय चाललंय? कीर्तनकार आतून रंगला पाहिजे का वरून नटला पाहिजे? थोडासा विचार करा. आपल्या पती नावाच्या परमेश्वरावर तुम्ही वरून प्रेम करता का आतून प्रेम करता? अंतकरणापासून. बहीण नावाची भूमिका आहे, आपल्या भावावर प्रेम करता वरून करता का आतून करता? सखयाची शांती म्हणे भक्ती कर अंतरंगे, सखयाची शांती म्हणे भक्ती कर अंतरंगे, सखयाची शांती म्हणे भक्ती कर अंतरंगे, भक्ती कर अंतरंगे. तोची भाग्यवंत नर, तोची भाग्यवंत नर, ज्यांच्या स्थिरावले अंतर, ज्यांच्या स्थिरावले अंतर, ज्यांच्या स्थिरावले अंतर, अंतर ज्यांच्या स्थिरावले अंतर, ज्यांच्या स्थिरावले अंतर, ज्यांच्या स्थिरावले अंतर, ज्यांच्या स्थिरावले अंतर, स्थिरावले अंतर. महाराज हा सहज भाव आहे, सहज. माझा भाऊ आहे. बहिणीच्या अंतकरणामध्ये हा माझा भाऊ आहे, हा सहज भाव आहे. हा माझा पती परमेश्वर आहे, हा त्या पत्नीच्या अंतकरणामधला सहज भाव आहे. ही माझी आई आहे, त्या लेकराच्या अंतकरणामध्ये तो सहज भाव आहे. ही माझी आई आहे. मला सांगा, आई असली पाहिजे का दिसली पाहिजे?
भाऊ असला पाहिजे का दिसला पाहिजे? बहीण असली पाहिजे का दिसली पाहिजे? भक्त असला पाहिजे का दिसला पाहिजे? असलं आणि दिसणं याच्यातला थोडा फरक याच्यासाठी तुम्हाला सांगतो. माझ्या हातात याला आमच्याकडे अंगठी म्हणतात, काही ठिकाणी मुंदी म्हणतात, काही ठिकाणी मुद्रा म्हणतात. 10 ग्रॅम हिचं वजन आहे. ज्ञात आहात तुम्ही, ज्ञानी आहात, सुज्ञ आहात. जर खऱ्या दुकानात गेलो आणि 10 ग्रॅम खरेदी करायचं खरं ठरलं, साहेब किती पैसे लागतील? 75,000 रुपये लागतील. किती? 10 ग्रॅमचं खरेदी करायचं ठरलं तर तुम्हाला 75,000 रुपये लागतील. आणि तेच 10 ग्रॅम खोटं खरेदी करायचं असेल 20 रुपये लागतील. किती? माझी विनंती आहे तुम्हाला, पाठीमागं बसलेल्या माझ्या आईपासून माझ्या पुढं बसलेल्या भावापर्यंत तुम्हाला विचारायचं आहे, तुमचा संप्रदाय खरा आहे का खोटा आहे? संप्रदायात अवतीर्ण झालेला महात्मा ज्याला तुम्ही श्रीपाद बाबा रामदास बाबा म्हणता, तो श्रीपाद बाबा रामदास बाबा संत नावाच्या पदवीला पोहोचलाय, तो खरा आहे का खोटा आहे? ज्या संत श्रीपाद बाबा रामदास बाबा नावाच्या महात्म्याने तुमच्या कानामध्ये नाम सांगितलं, ते खरं आहे का खोटं आहे? त्या नामाने तुमच्या अंतकरणावर परिणाम केला, अंगावर रोमांच उभे राहायला लागले, अंगावर डबडबून घाम यायला लागला, अंग लटलट लटलट कापायला लागलं, अंग धरणीला टाकून दिलं, गडबड गडबड लोळायला लागला, कंठ फुटून ओक्सा बोक्षी रडायला लागला. ती अवस्था खरी आहे का खोटी आहे? माझ्या श्रीपादाचं नाम घ्यावं तुम्ही, माझ्या श्रीपादाचं नाम घ्यावं तुम्ही. अनुभव घ्या तुम्ही आता जल्दी, अनुभव घ्या तुम्ही आता जल्दी, अनुभव घ्या तुम्ही आता जल्दी, अनुभव घ्या तुम्ही आता जल्दी. माझ्या श्रीपादाचं नाव घ्यावं कोणी, माझ्या श्रीपादाचं नाव घ्यावं कोणी. अनुभव घ्यावं या जगणी, अनुभव घ्यावं या जगणी, अनुभव घ्यावं या जगणी, अनुभव घ्यावं या जगणी. बाबाचं कीर्तन करा तुम्ही, अनुभवाची घेतो आम्ही, माझ्या श्रीपादाचं नाम घ्यावं तुम्ही, दासाचं नाम घ्यावं तुम्ही. अनुभव घ्या तुम्ही आता जल्दी, अनुभव घ्या तुम्ही आता जल्दी, अनुभव घ्या तुम्ही आता जल्दी, अनुभव घ्या तुम्ही आता जल्दी. अनुभव घ्या तुम्ही आता जाणे, अनुभव घ्या तुम्ही आता जाणे, अनुभव घ्या तुम्ही आता जाणे, अनुभव घ्या तुम्ही आता जाणे. जाधव साहेब, एवढं खरं आणि खोटं कळलं ना की मग संत कळलं. आमच्या जाधव साहेबाकडून ज्यावेळेला मोडलीम सारख्या ठिकाणी धर्माचा प्रसार करताना जे श्रीपाद बाबांनी नाम दिलं आणि तेच नाम जर तुम्हाला मिळालं तर त्या नामाने तीच अवस्था प्राप्त होते जी तुकाराम महाराजांना झाली. माझी मज झाली अनावरवा, माझी मज झाली अनावरवा, माझी मज झाली अनावरवा, माझी मज झाली अनावरवा.
4-8 दिवस झाले तशी तो जी आर निघाला. किती 8 दिवस किंवा 15 दिवस झाले असतील. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कुणी दिला आधी? 727 वर्ष झाले माऊलीला स्वाभिमान आहे त्या मराठीचा. ब्रह्मज्ञान व्हायला पाहिजे, सोम्या गोम्याला व्हायला पाहिजे का? माझ्या महाराष्ट्रात राहणाऱ्या सगळ्या सर्व साधकाला व्हायला पाहिजे. प्रश्न असा आहे, इथून पाठीमागचे झाले ते गेले, पण का आले का गेले माहीत नाही झाले. मी उदाहरण सांगतो तुम्हाला. प्रवास करताना एवढी चिठ्ठी आपल्या जवळ मिळते. प्रवास करताना आपल्याला एसटीची एवढी चिठ्ठी आपल्याला मिळते, पण आपल्याला खबरदारी घ्यावी लागते. आपला प्रवास संपेपर्यंत आपण ती सिद्धांत कळलाय का? जर प्रवासाच्या अर्ध्या वाटेमध्ये जर ही चिठ्ठी, हिची किंमत किती, आता किती किंमत होईल? अरे बाबा, आता या कागदाची किती किंमत द्याल मला? घ्या ना, मी 5 रुपयेच मागतो तुमच्या, द्या ना. आणि हे मला केवढ्याला पडले? 200 रुपयाला. केवढ्याला पडले? 200 रुपयाला एवढीशी चिठ्ठी दिली मला. आणि त्यांनी सांगितलं मध्ये आधी जर पडली तर तुला 500 रुपये दंड भरावा लागेल. आणि जर मी जपून ठेवली अजून पिन, आता नाही का माझी, पण कुठपर्यंत जपून ठेवायचं आपल्याला? आपला परमार्थ करावा, ओ हरिदादा परमार्थ करावा, ओ हरिदादा परमार्थ करावा, ओ हरिदादा परमार्थ अहर्निशी सदा परमार्थ करावा, पाय न ठेवावा आडमार्गी. आडमार्गी कोणी जातील जे जन, त्यातून काढील तोची ज्ञानी. तोची ज्ञानी खरा तारी तुझी असे, वेळोवेळा त्याशी शरण जावे. शरण गेल्याचे काय होते फळ, आणि तुका म्हणे कुळ उद्धरिले विठाला. विठाला 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 विठाला. हे संत अवताराला काय येतात, आणि संत अवतार करून नेमकं काम तरी काय करतात? साध्या साध्या गोष्टी सांगितल्या. काळा कोट घालून वकील होईल का? काळा कोट घालून जर वकील होता आलं तर काळा कोट किती रुपयाला मिळतो? नवा आणि जुन्या बाजारातला. नवा मिळतो 4000 रुपयाला, आणि जुन्या बाजारातला मिळतो 200 रुपयाला. 200 रुपयाचा कोट घेऊन तुम्हाला वकील होता येईल का? काळा कोट म्हणजे वकील नाही, त्याचं ज्ञान म्हणजे वकील. कोणती साडी घातल्यानंतर तुम्हाला सुगरण होता येईल? पिवळ्या रंगाची, लाल रंगाची, पांढऱ्या रंगाची. संत म्हणतात रंगावर, साडीच्या रंगावर तुम्हाला सुगरण होता येणार नाही. सुगरणीचं स्वयंपाकाचं ज्ञान ज्या वेळेला तुम्हाला होईल त्यावेळेला सुगरण होता येईल. डॉक्टर वकील व्हायचंय तुम्हाला, नुसता स्टेथोस्कोप कानात अडकून तुम्हाला ते ठोके मोजता आले पाहिजे. जर मोजता नाही आले तर 400-500 रुपयाचा स्टेथोस्कोप तुम्ही गळ्यात अडकून डॉक्टर होऊ शकाल का? डॉक्टर व्हायचं त्याला रोग्याचं ज्ञान कळालं पाहिजे, रोग्याचा आजार कळायला पाहिजे, रोग्याचं औषध कळायला पाहिजे, त्याला बरा करता आला पाहिजे. याला डॉक्टर म्हणतात. वकील त्याला म्हणतात. आरोपीला सोडवता आलं पाहिजे, आरोपीला कोर्टात नेता आलं पाहिजे, कोर्टाची भाषा त्या वकिलाला कळाली पाहिजे आणि आरोपीची भाषा त्या वकिलाला कळाली पाहिजे. दोघांचं संगनमत करून त्या आरोपीला सोडवता आलं पाहिजे. या ज्ञानाला वकील म्हणतात. मग संत कुणाला म्हणतात? होतं नव्हतं त्या उड्याचं वाटोळं केलं, भाग्याचा म्हणून वाचलो, आता कानाला खडे लावले, बऱ्याच जणांचे केसाने गळे कापले, बाजाराला हायती असेल तर कमवून घेईन, देवा पाठीवर मार पण पोटावर काय मारू नको. झालेलं संत पोटासाठी संत झाले गणित बहुत, झाले गणित बहुत, झाले गणित बहुत. तिकडे नाही जायचं आपल्याला. आपल्याला आज पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे.
साधू संत म्हणतात अरे आम्ही तुमच्या कल्याणासाठी आलो. बुडते हे जन दिगवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आणि कळवळाला तरी कुणाला येतो? ऐशी कळवळ्याची जाती हाय हाय कळवळ्याचा संत म्हणतात हे जग बुडतंय. बुडतंय म्हणजे कुठं समुद्रात का नदीत बुडतंय, पाण्यात बुडतंय? जन्माला आला, जन्माला आल्यानंतर दुःख भोगावं लागणार आहे. दुःख भोगल्यानंतर आयुष्यभर कष्ट करावे लागणार आहेत आणि एक दिवस मरावं लागणार आहे. तुम्ही नाही म्हणणार का? मी सांगून गेलो प्रत्येक कीर्तनामध्ये, कीर्तन करताना सुद्धा मरण येऊ शकतं हे महाराष्ट्राने दाखवून दिलं. मुसलमान होता बिचारा, कीर्तन करता करता अर्धा तास झाला. अर्धा तासानंतर त्याच्या छातीत चमक निघाली. समोर सज्जन बसलेले होते. असाच खाली बसला, असाच त्यांच्या मांडीवर नाही का डोकं ठेवलं आणि असाच त्याने आपल्या जीवनाचा प्रवास संपवला. आपले भारताचे राष्ट्रपती समोरच्या सुज्ञ मंडळीला मार्गदर्शन करत होते. APJ अब्दुल कलाम मार्गदर्शन करता करता माईक त्यांच्या समोर होता आणि माईक त्याच्या समोर होता, पण त्यांनाही अशी चक्कर आली. त्यांच्याकडे डॉक्टर नसतील, मला वाटतं पैसेच नसतील, पण तेही असेच खाली बसले आणि खाली बसले. तिथेही त्यांचा अंत म्हणजे शेवट झाला. साधू संत म्हणतात या मृत्यूनं, या काळानं राष्ट्रपतीला सोडलं नाही, या काळानं कीर्तनकाराला सोडलं नाही. तुम्हाला मला सोडणार आहे का? क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध थोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा हे वळसा, राम राम स्मरा आधी. फार गोड सांगायचं. अरे बाबा, आम्ही जेवायला आठवते ते आज या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आठवते ते गोड शब्द आठवतात. आम्ही जेवायला आधी बघा, महात्मा किती सरळ आणि सोप्या भाषेत सांगत होता. आम्ही जेवायला आधी, झोपायला मधी. हे नाही कळलं आम्हाला भजनाला. विनोद वाटला ताई त्यावेळेला. आज त्या विनोदाची उकल होते आणि असं वाटतं महात्मा आत्ता समोर बसलेला असता तर मिठी मारली असती. खळखळून डोळ्यातले अश्रू त्यांच्या पायावर उघळले असते. जीवनाचं सार्थक झालं असतं. मी नेहमी सांगत असतो, मुलं आईकरता रडत असतं, आई मुलाकरता रडत असते, पत्नी आपल्या पती परमेश्वरासाठी रडते, भाऊ आपल्या बहिणीसाठी रडतो, बहीण आपल्या भावासाठी रडते, पण संत आपल्या पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी रडतात. रडू सगळ्यांना येतं प्रपंचामध्ये, ते मायेचं येतं. आणि आमच्या संताला डोळ्यात पाणी येतं, डोळ्यातले अश्रू येतात. त्यांना भेटावंसं वाटतं आणि त्यांना भेटावंसं वाटल्यानंतर त्या पांडुरंग परमात्म्याची वाट पाहतात. जायच्या टायमाला सुद्धा तुकाराम महाराजांचा जायचा प्रसंग आठवा. ज्यावेळेला तुकाराम महाराज वैकुंठाला चाललेत आणि सगळी भजनी मंडळी त्या ठिकाणी उभी आहेत, सगळे भाविक उभे आहेत, गावातले लोक उभे आहेत. आणि तुकाराम महाराज म्हणतात, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. याला सुखाचं मरण म्हणतात बरं का. याला सुखाचं मरण म्हणतात. ते म्हणतात अरे हा प्रपंच तर होणारच आहे, पण मला परमार्थ करावा लागणार आहे. आणि ज्याला परमार्थ करावा असं वाटतंय, भेटी लागे जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, दिवाळीच्या मुळा लेकिया सावली, पाहतसे वाटुली माहेराची,
पौर्णिमेचा चंद्रच कोरा जीवन, पौर्णिमेचा चंद्रच कोरा जीवन, कैसे माझे मन वाट पाय भेटी लागे जीवा. अरे ज्यावेळेला काल सकाळी उद्घाटनाला आलो आणि नामदेव बाप्पा समोर होते. काय करत असतील नामदेव बाप्पा? काय करत असतील? खुर्ची टाकून बसले असतील. हंडे महाराज तू महात्मा सतरंज टाकत होता. तुम्हाला बसायची सोय व्हावी म्हणून एका बाजूला त्यांनी ती सतरंजी धरली होती. तो सतरंजी टाकत होता, तिथं असलेले कागद उचलत होता आणि बाजूला फेकत होता. याला महात्मा म्हणतात महाराज. साधू संतांनी या गोष्टीचा विचार केला हो. अरे देवानं तिथं पत्रावळ्या उचलल्या का न उचलल्या आपल्याला माहित नाही, पण आपल्या साधूनं काय केलं नाही. अरे लहान लहान लेकरांची शी होती ना, ती माझ्या साधूनं आपल्या हातानं कापडानं कागदानं भरून टाकावी आणि त्या बाळाच्या आईला सांगावं. एवढं प्रेम केलं बाबा साधू संतांनी, एवढं प्रेम केलं आपल्यावर. मी सांगत होतो 1985 सालापासून परमार्थ राहुरीच्या सारख्या ठिकाणी या मंडळीने जिवंत ठेवला आणि त्या राहुरीचा झरा वाहत 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 प्रत्येकाच्या दारापर्यंत आला. आणि ते दारापर्यंत आल्यानंतर आपल्याला मगाशी सांगून गेलो, आपल्याला खरं मिळालं पण त्याची किंमत नाही कळाली. नरवडे सर बरोबर का? कितीचं खरं मिळालंय? 75,000 रुपयाचा 10 ग्रॅम मिळालाय. पण ते 75,000 रुपये किंमत कळावी ना आपल्याला. आणि जर ती 75,000 रुपये किंमत कळाली, जाधव साहेब ती वस्तू फेकून देईल का हो? 10 ग्रॅमची किंमत किती आहे? 75,000 रुपये किंमत आहे. ती वस्तू फेकून देणार आहे का आपण? फक्त एवढंच करा. मी मगाशी सांगून गेलो, संप्रदाय खरा आहे का खोटा आहे याचा विचार करा. संप्रदायातला मिळालेला महात्मा खरा आहे का खोटा आहे याचा विचार करा. संप्रदायातल्या महात्म्याने कानामध्ये सांगितलेलं नाम खरं आहे का खोटं आहे त्याचा विचार करा. होणारी अवस्था जी जगाला पटत नाही, कीर्तनकाराला पटत नाही, चांगल्या चांगल्यांची जिरवली बरं का, चांगल्या चांगल्यांची जिरवली, बरोबर आहे ना. चांगल्या चांगल्यांच्या बैठकीमध्ये बसले, नाव नाही सांगत नाही मी आता, चांगल्या चांगल्यांच्या बैठकीमध्ये बसले आणि सांगितलं विठाला 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 तुम्ही संत माय बाप कृपावंत कायम्या पतित कीर्तिवानू. हे शब्द आहेत तुकाराम महाराजांचे. आणि तुकाराम महाराज बोलतायत आपल्या बाबाजी चैतन्यांबद्दल. काय केलं बाबाजी चैतन्याने? काय मिळालं बाबाजी चैतन्यांकडून त्यांना? काय असं झालं की संत पाहिल्यानंतर, संतांची भेट झाल्यानंतर आणि संतांची वरद हस्त डोक्यावर ठेवल्यानंतर, लावणीया हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता न करावी. हो, मला तुम्हाला आम्हाला सांगायचंय, ही परंपरा कृष्णापासून, अर्जुनापासून, ज्ञानेश्वर महाराजांपासून, निवृत्तीनाथांपासून, का ओवी नाही का ज्ञानेश्वरीमध्ये? निवृत्तीनाथांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि माझं सगळं अज्ञान घालवलं. वाचत नाही का ज्ञानेश्वरी कुणी? कीर्तनकार, प्रवचनकार. भागवतातल्या आमच्या नाथ महाराजांनी सांगितलं नाही का, जनार्दन स्वामींनी माझ्या मस्तकावर हात ठेवला. ही परंपरा चालू आहे, ती फक्त एवढ्या एका संप्रदायात. लावणीया हात कुरवाळीला माथा. बाबा सांगायचे त्यावेळेला ही परंपरा नाही का आमच्या निळोबरायापर्यंत व्यवस्थित आली. आणि निळोबरायाच्या नंतर काय झालं माहित नाही. अर्थ लोपली पुराणे, नाश केला या शब्द ज्ञाने, विषय लोभी मने साधनच बुडविले. आपल्याला एवढ्यासाठी मेळावा करायचा, एवढ्यासाठी डांगोरा पिटायचा. पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळा सिदारात तुका म्हणे करा,
जय जयकार आनंदी. आम्ही वैकुंठवासी आलो याच याच कारणाचे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो. माझ्या पाठीमागे बसलेले राहुरी विद्यापीठात असणारे सगळी मंडळी सुशिक्षित होती, तरी परंतु अज्ञान गेलं होतं का हा प्रश्न तुमच्या पुढे आहे. सगळी मंडळी सुशिक्षित होती. आमच्या ताई काय अडाणी नाही, गायकवाड साहेब काय अडाणी नव्हते, आमचे नाही का जाधव साहेब काय अडाणी नव्हते, आमचे नामदेव बाप्पा काय अडाणी नव्हते. मग या सगळ्या मंडळींचं एवढे सुशिक्षित असताना सुद्धा काय घालवलं तुमचं? अहो सुशिक्षितांचं अज्ञान घालवलं आपण तर किती झाडकी पत्ती. आपल्याला काय माहिती आहे परमार्थातला साधू संत सांगतात, अरे आम्ही एवढ्यासाठीच आलो आणि एवढ्यासाठीच आम्हाला यायचं होतं. आम्ही कीर्तन करण्यासाठी आलोच नाही, आम्ही प्रवचन करण्यासाठी आलोच नाही, आम्ही उपदेश करण्यासाठी सुद्धा आलो नाही. उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. उजळावया आलो वाटा, उजळावया आलो वाटा, उजळावया आलो वाटा, उजळावया आलो वाटा. खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. जाधव साहेब वारीच्या वाटेवर एक भेटला मला वारकरी. म्हणलं तुमचा पंथ कोणता? म्हणलं आमचा वारकरी. नाही म्हणलं ते आनंद संप्रदाय का काय म्हणतात तेच का श्रीपाद बाबा? म्हणलं आनंद होतो म्हणून संप्रदाय. आनंद आनंद होतो का नाही होतो? आनंद होतो म्हणून संप्रदाय. आमचा आनंद संप्रदाय, आमचा चैतन्य संप्रदाय, आमचा स्वरूप संप्रदाय, आमचा नाही का. आम्ही संप्रदाय असा वाटलेला नाही, आम्हीच खरे वारकरी आहोत. तुका म्हणे लक्ष लक्षोनी अंतरी, तोचे वारकरी पंढरीचा. नाहीतर मग त्या मुंगळ्यासारखं चालू आहे ना, बाबरी एरझानं चालू आहेत. पण का चालू आहेत? साधं सोपं उदाहरण आहे. विना सप्त्यातला चालू आहे, पण का उभा करतात माहित नाही. राणीचा दृष्टांत सांगताना बाबा सांगत होते, एक फुलाचं झाड होतं, त्या राणीनं तिच्या बागेत लावलं होतं. पूजा करताना ती एक फुल तोडायची आणि ती देवाला व्हायची, त्याशिवाय तिची पूजा पूर्ण होत नव्हती. एकच फुल यायचं त्या झाडाला. कालांतरानं राणी गेली, कालांतरानं राजा गेला, राजकुमार गादीवर आला आणि राजकुमारानं ते फुलाचं झाड रक्षण करण्यासाठी पहारेकरी ठेवले. 8-8 तासाच्या ड्युट्या साहेब. 8-8 तासाचे 3 पहारेकरी त्या झाडाचा पहारा करायचे. पण एका पहारेकऱ्याच्या ते पायात अडकायला लागलं. काय खंडे महाराज? ते झाड पायात अडकायला लागलं. त्याने काय केलं मग? हे सांगत होते ना श्रीपाद बाबा, काय अडकायला लागलं आणि कशाचं रक्षण करायचं होतं? असंच झालंय आता इथं. नालायक कोण आहेत? आम्ही नालायक आहेत, तुम्ही चांगले आहेत. तुम्ही कसे आहेत? सोन्याहून पिवळे आहेत. विठाला विठाला. हा आनंद आहे. साधू संत म्हणतात, अरे त्या वारकऱ्याला सांगितलं मी. अरे वारकरी आहेत ना, मग वारकऱ्याचा आनंद नाही का? वारीच्या वाटेचा अभंग पहा. आमचे वारकरी बघा, बिभीषण भाऊ. उठा उठी अभिमान, जाय ऐसे स्थळ कोण, ते त्या पंढरीची घडे, खळा बाजरे रोकडे, ते त्या पंढरीची घडे. ते या पंढरीचे घडे, खळा पाझर रोखोडे, नेत्री आसरून. चांगला वारकऱ्याला उभं करून सांगितलं, अरे हा वारकरी खरा वारकरी आहे. उठा उठी अभिमान, जाय ऐसे स्थळ कोण, ते या पंढरीची घडे, खळा पाझर रोकडे, नेत्री आसरूंची आधारा, नेत्री आसरूंची आधारा, नेत्री आसरूंची आधारा, कोठे रोमांच श्रीराम. श्रीपाद म्हणे काला, कोठे अभेद देखला,
हे श्रीपाद म्हणे नाही तुकाराम महाराज म्हणे. आणि तेच श्रीपाद महाराजांनी पुढं तुमच्या आमच्यासाठी ठेवलं. वारकरी आहात ना, मग तुमच्याही डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा व्हायला पाहिजेत, तुमच्या बी अंगावर रोमांच उभे राहिले पाहिजेत, तुमचं ज्या अंग लटलट लटलट कापलं पाहिजे. नाथ महाराज त्याला पुष्टी देताना सांगतात, एका जनार्दने ऐशे अष्ट भाव, एका जनार्दने ऐसे अष्टभाव, एका जनार्दने ऐशे अष्ट भाव, एका जनार्दने ऐसे अष्टभाव, देव कृपा करी, उत्पन्न होता देव कृपा करी, उत्पन्न होता देव कृपा करी. आणि कीर्तनकारांनी कीर्तन रंगवण्यापेक्षा लोकांना रंगवलं पाहिजे. मला वाटतं कीर्तन काय रंगवतो? अहो कीर्तन वाळवंटात झाली, नामदेवाची कीर्तन वाळवंटात झाली. आमच्या ज्ञानोबरायांनी काला केला आणि देव नाचायला लागला. एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी, झाली चंद्र भागे वाळवंटी. राजा गोपाळाची लाय वाटे, माझा राजा गोपाळाची लाय वाटे. राणी चंद्र भागे वाळवंटी, राणी चंद्र भागे वाळवंटी. माझा राजा गोपाळाची लाय वाटे, माझा राजा गोपाळाची लाय वाटे. करी पुढे देवनाचे पांडुरंग, पांडुरंग, करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग. देवा बोला, हे जनी म्हणे नाम देवा बोला. एकच टाळी झाली, एकच टाळी गोपाळाची लाय वाटे, राजा गोपाळाची लाय वाटे, ओ माझा राजा गोपाळाची लाय वाटे. अरे ज्यांची टाळी झाली ना ते भाग्यवान. तुमचा अवमान करायचं नाही बरं का गायक मंडळीचा, मला तुमचा अजिबात अवमान करायचं नाही. पण असं समजा माऊली तुमच्या शेजारी उभे आहेत आणि आमच्या जनाबाईने सांगितले माऊलीला गायन करायला. जनी म्हणे ज्ञान देवा अभंग. विभीषण भाऊ कोण गायला उभं राहिलं आता? अभंग बोलता रंग. आमचा रमेश महाराज नाही, रमेश महाराजाच्या शेजारी तिथं दोघांच्या मध्ये माऊली उभा राहिलाय, त्याचा ज्ञानोबा उभा राहिलाय आणि ज्ञानोबानं गायन चालू केलंय. तुमच्यापेक्षा कणभर तरी चांगलं आहे बरं का. माझ्या ज्ञानोबाचं कणभर तरी चांगलं. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाची निछंदे विठू नाचू लागला. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसे बोल कबीरा. साधू या संतांनी देवाला धरलं मनगटी, साधू या संतांनी देवाला धरलं मनगटी. काय झालं म्हणून यादत अरे देवाचा जर पितांबर गळून पडत असाल आणि कबीर महाराजांना त्यांना धरावं लागत असेल तर साधू संत म्हणतात हाच खरा परमार्थ आहे. आणि हे सांगण्यासाठी आम्ही मेळावे करतोय बरं का. आज असं झालं विभीषण भाऊ, 4 सप्ते आता साहेबांनी सांगितलं ना बंद करू नका, पण बंद करायची कारण काय आहेत माहिती का? एक महाराज म्हणला अहो गावात गेलं तर आम्हाला आदरच मिळत नाही. काय मिळत नाही? आदर पाहिजे ना. काय पाहिजे तुम्हाला? महाराजांना काय पाहिजे? आदर पाहिजे. असेल जर तुम्हाला आदर पाहिजे तर मग दर कमी करा. अरे आमच्याकडे तर दरच नाही. देव घ्या पुकार, देव घ्या पुकार, देव घ्या पुकार.
करायचं. तुम्ही किती किलोमीटर अंतर चालून गेले गुरुसाठी? तुम्हाला ज्यावेळेला गुरु भेटला, अरे दादा, शब्द काय होते जाधव साहेब, ताईला ताई म्हणायचे, ते भाऊला दाजी म्हणायचे. हो, विनोद करायचे. जर ताई अनुग्रहित असेल आणि तो दाजी अनुग्रहित नसेल, दाजी आंबड्याची भाजी, भाजीला आला उकळ, आणि माझा दाजी इथून तिथून पोकळ. बाबा बाबा, किती सोपे शब्द सांगितले तुम्ही. भाकर करता ताई, आई भाकर करता, भाकरीला पापड येतो का? आणि पापड येत नसेल ना तर ती सासू काय म्हणणार आहे? तुझ्या आईनं असे चगदे थापायला शिकवले. हा बाबा आहे बर का, हा बाबा आहे माझा श्रीपाद बाबा. दादा ताईने हाक मारली, दाजी म्हणून स्वीकारलं, बहीण म्हणून स्वीकारलं, आई म्हणून स्वीकारलं, जगाला प्रेम दिलं म्हणून आज तुम्ही त्याच्यावर प्रेम करता. बरं, त्याने दिलं म्हणून तुम्ही त्याला देताय. आधी तुम्ही घेतलंय. मोजता येत नाही जगाच्या मापाना, मोजता येत नाही जगाच्या मापाना, इतकं प्रेम दिलं श्रीपाद बाबांना, इतकं प्रेम दिलं रामदास बाबांना. मोजता येत नाही जगाच्या बापाला, मोजता येत नाही जगाच्या बापाला, एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबाला, एवढं प्रेम दिलं रामदास बाबाला, एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबाला. अरे आमच्याकडे काही येडे असतील आणि काही बागडे असतील का नसतील? बागडे काही येडे असतील ना? आहेत का बागडे? आहेत का? हा, काही येडे आमच्यासारखे दगडे दोंडे. अरे साधूच्या समोर गेल्यानंतर त्यांनी पापा पुण्याचा कधीच हिशोब केला नाही. काय खात होता याचा हिशोब केला नाही. जाधव साहेब, व्यसन करून आलेला माणूस सुद्धा अनुग्रह घेऊन गेलेला. काल काय खाल्लं, तुझ्या पोटामध्ये काय काय आहे याचा सुद्धा त्या साधूने विचार केला नाही. हा आहे श्रीपाद बाबा, आणि त्याची पुण्यतिथी आज. तो गेला बिचारा, गेले दिगंबरा ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाली. आणि आला होता तरी कशाला? अवताराला आला. भुकेलो रे स्वामी, वेळ साधली सही नामी रे, वेड्या भक्ताची वेडी ही माया राया. अभाग्याची मती न कळे तुझी भक्ती. करंट आहेत महाराज, इथे येऊन सुद्धा करंट आहेत. अभाग्याची मती न कळे तुझी भक्ती, तू आम्हाला दिली समुक्ती रे, वेड्या भक्ताची वेडी ही माया रे भाऊराया. आणि मग अशा महात्म्याचं, ज्या महात्म्याने तुकाराम महाराजांसारखं आयुष्य जगलं महाराज,
केळीवर नारळी, नाही का? साधू संत म्हणतात, अरे आमची घरं कुत्री राखतात. सांगून गेले काही कीर्तनकार माझ्या आधी काल तर. आज सांगितलं काही नाही. माझ्या ताई ज्या वेळेला व्यासपीठावर बसतात ना, सांगतात माझा बाबा. एकदा म्हणा ना हो, एकदा बाप माझा म्हणता, एकदा आई माझी म्हणता, एकदा भाऊ माझा म्हणता, एकदा बहीण माझी म्हणता, एकदा बायको माझी म्हणता, एकदा नवरा माझा म्हणता, एकदा संसार माझा म्हणता. अरे एकदा तरी म्हणा ना रे देव माझा. बघा काय मजा आहे त्या देव माझ्यामध्ये. देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा सत्य बोले माझी वाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा एक मिनिट. हार सगळ्यांना आवडतात पण हार नाही आवडत. हार सगळ्यांना आवडतात पण हार नाही आवडत. माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप. बघा की आता तुकाराम महाराज कीर्तनाला जात नव्हते असं नाही. प्रत्येक कीर्तनाला जायचे, प्रत्येक प्रवचनाला जायचे. तो साधू प्रवचन करायचा, कीर्तन करायचा. आणि तो साधू ज्यावेळेला कीर्तन प्रवचन संपून बाजूला बसला ना की आपल्यासारखा काय करतोय, फक्त पाया पडतोय, निघून जातो. साधूची महती सांगतोय तुम्हाला.
तुकाराम महाराज असे पळपुटे नव्हते आपल्यासारखे. त्या प्रवचनकाराला विचारायचे, त्या कीर्तनकाराला विचारायचे, काय मी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, काही खंड येईल कर्म, कासयाने कळेल हे वर्म, पारुषतील धर्मा धर्म, मनवोनी श्रम वाटतसे, काही खंड येईल कर्म. चांगला बारकाईने विचार करा, काकड्याचा विचार करा. जळो माझे कर्म वाया गेली कटकट. जळो माझे कर्म वाया गेली कटकट. जळो माझे कर्म वाया गेली कटकट. आपण कर्माकडे जातोय आणि त्यांना कर्माची कटकट वाटते. आपल्याला संसार आपलासा वाटतोय आणि साधू संत म्हणतात संसार दुःखमुळे आहे. अरे प्रपंच करता करता आयुष्य गेलं, वाटलं नाही कधी साधू जवळ यावं, साधूच्या पायावर डोकं ठेवावं, आणि वाटलं नाही कधी विचारावं. आपण फक्त काय बुवा सांगे, बरोबर आहे ना, पाठ आहे तुमच्या कीर्तन, बुवा सांगे आम्ही ऐके. आमची ही मंडळी तशी नव्हती बरं का या विद्यापीठातली. ते बीजाला अंकुर आल्याशिवाय सोडत नव्हते. ते पळपुटे नव्हते, विचारत होते प्रश्न, आणि प्रश्न तुमच्या आमच्या सारखे नव्हते. पोरग कधी होईल आणि लग्न कधी होईल. काय विचारतो आम्ही? विचारतोय साधूला, ग्रही व्हावे धनधान्य, वाढावे संतान. साधूला विचारतोय आपण, आमच्या धनधान्याची वृद्धी कधी होईल, आमचं वारसाला नाव कधी लागेल, आम्हाला संतान कधी होईल, आम्ही साधूला विचारतोय, देवाला विचारतोय. साधू काय सांगतात? न मिळो खावया न वाढो संतान, न मिळो खावया न वाढो संतान, परिहा नारायण कृपा करो. अरे साधूला विचारताना सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात, ऐशवर मम जदावी नारायण, ऐशवर मम ददामि 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 नारायण, ऐशवर गुण बगडोनी, अंतरजा गुण अंतरीच्या गुण बगडोनी, अंतरीच्या गुण बगडोनी, अंतरजा गुण बगडोनी, ऐशवर मम ददामि नारायण, 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 ऐशवर मम ददामि नारायण. साधूला विचारताना, देवाची प्रार्थना करताना, मी तर म्हणतो साधनेपेक्षा प्रार्थना अधिक श्रेष्ठ आहे. साधना करण्यासाठी तुम्हाला 2 तास 3 तास 4 तास बसावं लागतं, पण प्रार्थना करताना उभ्याने सुद्धा करता येते, झोपून सुद्धा करता येते, बसून सुद्धा करता येते, काम करताना सुद्धा करता येते. बघा प्रार्थना. विठ्ठल 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 बघा प्रार्थना. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा जगद्गाभरा जनार्दना आनंद घडा सकळ देवा देवा कृपाळू केशवा महानंदा चक्र
कमलनयना कामिनी मोहना वामनमूर्ती त्रिविक्रमा अगाई सगुणा निर्गुणा जगद्विद्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळकृष्णा तुकाला मज ठाव द्यावा हे जी करीत महाराज पांडुरंग परमात्म्यासमोर उभे राहतात आणि प्रार्थना करतात. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहेत. तुकाराम महाराजांचं सर्व अंग घामाने ओलचिंब झालेले आहे. सर्व अंगावर रोमांच उभे राहिलेले आहेत. ज्याला शास्त्रामध्ये अष्ट सात्विक भाव असं नाव दिलेलं आहे. आणि नडले कुठे ह्या महाराष्ट्राचं माहिती का? माळेपाशी नडलं नाही, वारीपाशी नडलं नाही, रामकृष्ण हरीपाशी नडलं नाही, कीर्तनापाशी नडलं नाही, प्रवचनापाशी नडलं नाही. बिभीषण हो एक माणूस आला वारकऱ्यातला, मला तुमच्याकडून अनुग्रह घ्यायचा आहे, पण तसं नाही व्हायला पाहिजे. नाही पोरं पाहिजेत पण घरवर पण नको. ते म्हणतात पोरं पाहिजे पण लग्न नको. मी म्हणतो पोरं पाहिजेत पण घरवर. आमचा हिम्मत धरून म्हणतो, हिम्मत धरून हिम्मत म्हणतोय. बिगर घरवराचं कसं पोरं होती. इथे हेच नडलंय संप्रदायाला बरं का. बाकीचे लोक चर्चा करतात ना, हेच नडलंय. आणि तुम्हाला फायद्याचं काय ठरलंय? हेच फायद्याचं ठरलंय तुम्हाला. ज्याची झाली नाही ना, मग अशी ती एक माझी माता माऊली तिथं नामस्मरणाला बसली होती आणि ती एक म्हातारी तिच्या डोक्यावर हात थापतीत होती. तिला म्हणलं तू बस, शहाणपणा नको करू. तिची होती ना हो, तिने डोळे दाखलं माझ्या बघ ती राग राग. म्हणलं मी एक कान फाडत ती. ज्याचं होतंय ना त्याला होऊ द्या, ज्याचं नाही होतंय ना त्यांनी प्रयत्न करा. साधू संतांनी हा विचार तुमच्या समोर मांडला आणि हे आमच्या पदरचं नाही हो. आता हेही सांगायला लोक विसरलेत. अब्बा जर हे खोटं निघालं, जर आमच्या मंडपामध्ये झालेली अवस्था, आम्ही त्याला अष्टसात्विक भाव म्हणतो, तुमच्या मताप्रमाणे जर हे खोटं असेल तर या बुवावर 18 लिटरचा राखेलचा डबा काडीच पिठ नका आणू. हे काय श्रीपाद बाबा आहे? श्रीपाद बाबानं धाडस करून आणावा. 18 लिटरचा राखेलचा डबा आणा, या बुवाच्या अंगावर ओतून द्या, काडी लावा, पिटवून द्या. आमचा घरचा माणूस कुणाला तक्रार करायला जाणार नाही. पण खरं ठरलं तर आप्पा, खरं ठरलं तर विचार करा. विचार करा, तुमच्या जीवनाचा विचार करा. अरे आज नाही मिळालं उद्या मिळणार, उद्या नाही मिळालं परवा मिळणार. पण तुम्ही तुमचा हट्ट सोडू नका महाराज. साधूच्या पाठीमागे जाऊ. साधू खूप दयाळू, संत उदार उदार संत उदार उदार संत उदार उदार संत उदार उदार भरले आनंद भंडार भरले आनंद भंडार संताजवळ कुठल्याही प्रकारचा द्वेष नाही महाराज. ज्याचे गेले काम क्रोध तोची साधू जगी सिद्ध. अहो ज्ञानोबरायला सुद्धा ताटी लावून घ्यावी लागली होती, पण आमची मुक्ती होती ना. आमची मुक्ती होती ना. जग रागे झाले वन्नी, जग रागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. जीभ दातानं चावली
जीभ दाताने चाविली कोणी बत्तीसी पाडली विश्वपट हार घेतला हातात हार घातला की ते सांगायचे ह्या हारामध्ये जी फुलं आहेत ती तुम्ही आहात या हारामध्ये जी फुलं आहेत ना हे तुम्ही टाळकरी मंडळी माळकरी मंडळी हे सगळी तुम्ही बसलेले आहेत ना ती तुम्ही आहात माझ्या सहित आणि त्याच्यामध्ये धागा आहे ना तो माझा पांडुरंग परमात्मा आणि या धाग्याला कधी वास नसला तरी ते धाग्याशिवाय नाही का आणि टोचावं लागते थोडं माळ्याला फुल जर हातात आलं तो सुई सुईनी घेतो बर का सुई सुईनी घेतो एका हातात ते फुल धरतो आणि आडवं तिडवं नाही टोचित तो मधुमध टोचतो बर तो कुठे हो ज्ञानेश्वरीच्या भाषेत सांगायचं झालं ते ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातल्या 3ऱ्या श्लोकामध्ये सांगतात तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांतासी कामू विषय बहु मृग जळ देखो निडोळा तुमकी जे अमृताचा विळता गळा तोडीला परिसु बांधिला गळा शुक्ती घालावे तैसी अहम ममतेच्या लवड सवडी मातेन पवतीची बापुडी म्हणून जन्म मरणाची दुतडी ढवळी ते ढेली साधू संत म्हणतात अरे तुम्हाला जन्म आणि मरण याचा विचार केला तर मी आणि माझं संन्याशी व्हायचं का तुम्हाला संन्याशी व्हायचं का तुम्हाला भगवे कपडे परिधान करावे लागणार नाहीत भगव्या कपड्याची गरज नाही तुकाराम महाराज तर म्हणतात अरे भगवे तरी श्वान सहज वेच त्याचा तेथे अनुभवाचा पंथ नाही काय अनुभव आहे त्या भगव्या रंगाच्या कुत्र्याला कुणाला त्या भगव्या रंगाच्या कुणाला काय अर्थ आहे त्या भगव्या रंगाच्या कुत्र्याला म्हणतोय मी तुम्ही दुसरीकडे नेसाल कुठतरी आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अरे तुम्हाला भगव होण्याची गरज नाही तुम्हाला काय सोडावं लागेल आणि काय पकडावं लागेल मी आणि माझे ऐशी आठवण फक्त मी आणि माझे ऐशी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्याशी जाण निरंतर झाले तुम्ही संन्याशी बर का कपडे न बदलता साधू संतांनी हा विचार तुमच्या समोर मांडला आणि विचार मांडताना त्यांनी सांगितलं आम्ही त्याच्यासाठी आलो या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी अभंगाचं दुसरं चरण उद्धरया करतो आदरया कारण भागवताच्या भाषेत सांगून देतो गुळ खाल्ल्यानंतर लगेच गोड लागतो मिरची खाल्ल्यानंतर लगेच तिखट लागते रमेश महाराज ठसका किती वेळाने लागला रात्री लगेच ते किती लांब होतं तिकडून तिकडून ठसका पाठवला ते सगळ्या बेड्या पार करून आलं बरं का इकडं बरं तुमच्या एकट्या करता नाही आलं आमच्या सहित तुम्ही मग झाकण्याचा प्रयत्न करत होता पण ते आतून येत होतं ना मला एक जणांनी सांगितलं जाधव साहेब ते माणसात नाही व्हायला पाहिजे काय व्हायला पाहिजे माणसात नाही व्हायला पाहिजे माझ्याकडे दृष्टांत आहे मी फलटणहून जेजुरी मार्गे पुण्याचा प्रवास करत होतो फलटणला बसलो गाडी रिकामी होती जेजुरीत आल्यानंतर भरली कारण सोमवती अमावस्या होती आणि एक नवरा बायको
ती बाई पुढे उभी राहिली आणि तो नवरा पाठीमागे उभा राहिला आणि मी मधल्या सीटवर बसलेलो होतो. मी त्या बाईला काय म्हणलं बाई तू बस, मी उभा राहतो. ती म्हणली माझा नवरा उभा राहिला मी तरी कशाला बसू. नको बसू. थोडंसं जेजुरीच्या पुढं आल्यानंतर सासवडमध्ये गाडी थांबली आणि ते बेळवाल्याने बेळ आणली आणि मग ते बेळवाल्याने बेळ आणल्यानंतर त्या नवरा बायकोनी खाल्ली. आता तिकडे काही खाल्ला असेल वडा सांबर बेडा सांबर. आता ते गाडी अशी करायला लागली ना घाटात, करते ना अशी गाडी कधी कधी. आणि मग ते काय झालं, त्याची जी मंडळी होती तिने असा गाल फुगवला. ते नवरा काय म्हणतोय, काय झालं. नवरा काय झालं. आता ती तोंड उघडल तर काय होईल. आता ते मला सांगत होता तो थोडस बाजूला व्हा बाजूला व्हा, पण माझ्याजवळ वेळ नव्हता ना उभं राहायला बाजूला व्हायला. आणि ते असं झालं होतं. कृपया ज्यांचं पत्रिकेत नाव आहे आरती मानकरी 5 जण, कृपया तिथं पावत्या पाडून लवकरात लवकर मंदिरात या. आरतीची वेळ झाली. आता आपल्याला पुष्पवृष्टी करायची. अगोदर भजन होणार बाबांचं, त्याच्यानंतर पुष्पवृष्टी, त्याच्यानंतर आरती होईल. लवकर. असं झालं. आतमध्ये काय होतं, मिसळ होती, आतमध्ये बेळ होती आणि ती बेळ आतली आत फिरत होती बरं का. झालं काय माहिती का, तिसऱ्या वळणाला गाडी गेली. जाधव साहेब सगळं माझ्या अंगावर सिंचन झालं. मला मी म्हणलं त्याला, अरे मला सांगायचं ना, असं माणसात कसं काय होतं तुमचं. असं माणसात कसं काय होतं तुमचं. ते म्हणलं आतून होतंय ते काय बाहेरून होत. आता या कीर्तनकाराला सांगायला पाहिजे माणसात नाही व्हायला पाहिजे. खूप उदाहरणं आहेत बाबांची, खूप उदाहरणं आहेत. बाबा सर्वांग संपन्न, कुणाला जे पाहिजे ना तो माल मिळाला. साधू संत म्हणतात आमचं दुकानच असं आहे, ज्याला जे पाहिजे ते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानोबा माझा